सर सेंट्रल किचन हे असं आहे किंवा कोणतं शासन धोरण करताना साहजिक आयुक्ताचं हे अहवाल घेतं. मी खूप फॉलो घेतलेलं मला माहिती आहे का तुम्ही अहवाल दिल्याशिवाय आयुक्तालयाचा अहवाल दिल्याशिवाय कसल्याही प्रकारे वरती मान्यता भेटेल. आताचा पण ड्राफ्ट तुम्ही मंत्रालय लोटून चालणार नाही. तुम्ही इथं ड्राफ्ट केलेला आहे तोच वरती केलेला आहे म्हणून लागू झालेला आहे. हे विचार मंत्रालयाचे एवढे नाहीये. त्यांनी आयच्या सह्या करायची कामं केलेले आहेत म्हणून तुम्ही मंत्रालय लोटून न करता सर उडवाउडीचे उत्तर देऊन नाही चालणार सर. 2 कमिशनर 4 एटीसी आणि एवढे प्रकल्प आहे सर. हा जीआर तुमच्या ड्राफ्ट शिवाय बनू शकत नाही. त्यांना काही स्वप्न पडत नाही सर वरतून का असा जीआर काढला पाहिजे. ह्या रिक्वायरमेंट तुमच्या हस्ताक्षरात नाही गेल्या मग कोणाच्या गेल्या. हा जो ड्राफ्ट खालून गेला हा कसा गेला आणि याच्यावर विचार कोणाचे घेण्यात आले सर. तुम्ही ह्या बिल्डिंग मधले सगळ्यात जुने कर्मचारी सर. याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. टाळाटाळ करून जमणार नाही सर. गेल्या 14 वर्षापासून 2014 पासून तुम्ही कार्यरत आहे सर. 2 प्रकल्प अधिकारी होते. जर तुम्हाला एवढं कळत नसेल का खालून ड्राफ्ट जातो मग जीआर बनतो तर हे चुकीचं आहे सर. तुम्ही आंदोलकांची दिशाभूल करू नका. मंत्र्यांवर दोष टाकून मोकळे होऊ नका. ते जेवढे दोषी आहे तेवढे तुम्ही पण आहे. तुम्ही प्रामाणिकपणे ही व्यथा मांडली आहे तुमच्याकडे स्टुडंटनी. तुम्ही स्टुडंटला गोलमाल करू शकता आम्हाला नाही करू शकत सर. कारण आम्ही सिद्धांत घेऊन बसलेलो आहे. आम्ही कोणाच्याही दारात नाही गेलो सर. हा ड्राफ्ट बनत असताना तुम्हाला माहित नव्हतं का. आज नाशिक कमिशनर हे महाराष्ट्रातलं महत्वाचं ठिकाण आहे सर. तुम्ही का सांगू शकत नाही याचा खुलासा का करू शकत नाही. तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का तसं पण सांगा सर. सगळ्या माध्यमांनी त्यांना विचारा. 2 वेळेस प्रकल्प अधिकारी असलेली व्यक्ती आहे. सेंट्रल किचनवर बोलू शकत नाही. एवढे का तोंड गप्प आहे यांचे. कशासाठी यांचे तोंड गप्प आहे. आणि जीआर काही स्वप्नात नाही बनत. खालूनच जावं लागतं. प्रोसिजर खालून फॉलो करावं लागती. यांची रिकमेंडेशन जाती. यांच्या टिप्पण्या होत्या इतिरिक्त होतं सही होती आणि मग जातं. असा रातोरात जीआर बनत नाही. तर यांनी आज नाशिकचं हेड ऑफिस आणि आदिवासींची क्रांतीभूमी नाशिक आहे. या नाशिकमधून तुम्ही या जनतेचा संदेश द्या का या जीआरला जबाबदार तेवढं मंत्री आहे तेवढं तुम्ही पण आहे. यांनी जबाबदारी घेतली पाहिजे सर. सर 4 डिसेंबर सर इकडे 2 मिनिटं समोर बोला. सरळ सोबत थांबा. आम्ही काय आतंकवादी नाही नक्षलवादी नाही. तुम्ही जर 4 डिसेंबर 2023चा जीआर आहे तर तुम्ही का नाही ड्राफ्ट करताना तयार केला. सगळे अधिकार तुमच्याजवळ ठेवले खरेदीचे. वरून गृहपालांना म्हणता हे द्या ते द्या. म्हणजे आमच्यातच संभ्रम का तुम्ही तयार करू राहिले. टेंडर प्रक्रिया तर आदिवासी आयुक्तांकडून होती ना सर. मग जीआर तिकडे कसा बनला. आज तुम्हाला हे आंदोलन प्रत्येक नागपूरमध्ये एटीसी ऑफिसकडे चालू आहे. चंद्रपूरमध्ये प्रकल्प ऑफिसमध्ये चालू आहे. पण आज नाशिकच्या पोरांना तुम्ही गेट आडून मध्ये ठेवलं. हे आदिवासी विकास भवन आमच्या मालकीचं आहे. तुम्ही ड्युटी करता. फक्त आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही ह्या पोरांचे प्रश्न नाही मिटू शकत. जोपर्यंत प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आमच्या मुलांना साईडला बसू द्या. कारण हे कोणी स्पॉन्सर्ड केलेले नाहीये. हे विद्यार्थी आहे. यांचे दप्तर घेऊन आले. हे इथं तुम्हाला निवेदन देऊन आले. 8 दिवसापासून तुमच्याकडे निवेदन असताना तुम्ही वरती जर विचारणा केली नसेल तर ही नाचक्की आहे सर तुमची. ही अधिकाऱ्यांची नाचक्की आहे. मंत्र्यांना जेवढा दोष द्यायचा तेवढा देऊच. पण याच्यामध्ये तुम्ही पण सहभागी आहे. या विद्यार्थ्यांना मध्ये घेऊन यांना जागा द्यावी उपोषणाला. हे विद्यार्थी काय पाकिस्तानमधून आलेले नाहीये. सर माझा एक प्रश्न आहे. नंदुरबारमध्ये टोटल 16 नर्सिंग कॉलेज आहेत सर. मी स्वतः 5 कॉलेजला फिरलोय. 5 कॉलेजमधून 4 कॉलेजला जे डोनेशन नावाचा प्रकार आहे. त्या कॉलेजनी कुठेतरी ते चुकले होते म्हणून ते डोनेशन नावाचा प्रकार त्यांनी विद्यार्थ्यांना परत केला सर. तुम्हीच सांगितलंय स्कॉलरशिपच्या माध्यमातून की आदिवासी विद्यार्थ्याला 1 रुपये देण्याची गरज नाही. हे स्कॉलरशिप फॉर्मवर मेन्शन आहे सर. जर आम्ही एमकेटी कॉलेजचा प्रश्न उतरला तसं त्या विद्यार्थ्यांकडून 1-1 लाख रुपये घेतले सर डोनेशनच्या नावावर. ते एका आमदाराचं कॉलेज आहे सर. तर आम्ही प्रश्न घेतला म्हणून सर आमच्यावर गुन्हे दाखल केले सर. आणि जे विद्यार्थी शिकत होते सर त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल केले. कुठेतरी ते विद्यार्थ्यांवर त्यांच्या आर्थिक उद्या असून त्यांना अजून ऑफिसर बनायचं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यावर ते विद्यार्थी कसं काय शिकणार आहे सर. जर त्यांच्या अधिकारसाठी ते बोलत आहे तर आता बाबासाहेबांनी जर कधी त्यांना अधिकार दिलाय सर तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करत असतील हे कितपत योग्य आहे सर. आता कोणी बोलू नका. त्याचं उत्तर घ्या. प्रश्न करा आणि उत्तर घ्या. बस झालं. उत्तर घ्या.